ओम नमः शिवाय. आजचा विषय आहे मनाची शांती. देअर इज नो ग्रेटर वेल्थ इन दिस वर्ल्ड दॅन द पीस ऑफ माइंड. भगवद्गीतेमध्ये असे म्हटले आहे की इन्नर पीस इज बियॉन्ड व्हिक्टरी ऑर डिफीट. अंतर्मनाची शांती ही जय पराजयाच्या पलीकडची असते. तुम्हाला माहीतच असेल, शरीर जितकं फिरत राहील तेवढं स्वस्थ राहतं आणि मन जितकं स्थिर राहील तेवढं शांत राहतं. गौतम बुद्ध म्हणतात, अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते. मनाला भावणाऱ्या गोष्टी मनाला शांती देतात. शांती ही इकडे तिकडे शोधून मिळत नाही, आपल्या मानण्यावर शांती अवलंबून असते. प्रत्येकाचे शांती मिळवण्याचे मानण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. भजन, कीर्तन, अभ्यास, योग, खेळ, ध्यान, संगीत, निसर्गात फिरणे असे अजून कितीतरी. राग, द्वेष, वादविवाद यासारख्या भावनांतून अशांतता निर्माण होते. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? एकदा एक अतिशय अस्वस्थ आणि दुःखी तरुण गौतम बुद्धांकडे आला. तो बुद्धांना म्हणाला, माझे मन सतत विचारांनी गोंधळलेले असते. मी खूपच निराश आणि अशांत आहे. मला मनाची शांती कशी मिळेल? बुद्धांनी त्या तरुणाकडे शांतपणे पाहिले आणि त्याला जवळच्या एका तलावावर पाणी आणायला सांगितले. तरुण तलावाजवळ पोहोचला, पण त्याच वेळी तिथे काही लोक गुरांना घेऊन पाण्यातून जात होते. त्यामुळे तलावाचे पाणी गढूळ झाले. तरुण रिकाम्या हाताने बुद्धांकडे परत आला आणि म्हणाला, तलावातील पाणी खूपच घाण आहे आणि ते पिण्यायोग्य नाही. गौतम बुद्धांनी त्याला थोडा वेळ थांबायला सांगितले आणि 1 तासानंतर पुन्हा त्याच तलावातून पाणी आणायला पाठवले. तरुण जेव्हा 1 तासाने गेला तेव्हा तळाशी माती बसल्यामुळे पाणी स्वच्छ झाले होते. तो आनंदाने स्वच्छ पाणी एका भांड्यात भरून बुद्धांकडे घेऊन आला. गौतम बुद्धांनी त्या स्वच्छ पाण्याकडे पाहिले आणि सांगितले, प्रथम तुला पाणी गढूळ दिसले कारण त्यामध्ये खळबळ माजली होती, पण जेव्हा काही न करता आपण त्याला शांतपणे तसे सोडून दिले तेव्हा सर्व माती तळाशी बसली आणि पाणी आपोआप स्वच्छ झाले. आपले मनही पाण्यासारखे आहे. मन जेव्हा अशांत असते तेव्हा विचारांना न अडवता येऊ देणे, शांत बसणे हाच मनाला शांत करण्याचा मनाची शांती ही माणसाच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी एक अत्यंत सकारात्मक अवस्था आहे. जेव्हा माणसाचे मन शांत असते तेव्हा त्याच्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर आणि मानसिकतेवर अनेक चांगले मानसशास्त्रीय परिणाम होतात. शांत मनामुळे शरीरातील कोर्टिसोल या स्ट्रेस हार्मोनची पातळी कमी होते आणि मेंदूमध्ये डोपामाइन या आनंदी हार्मोनची पातळी वाढते. मनशांतीमुळे चांगली झोप आणि सामाजिक संबंध सुधारतात. मनाची शांती हवी असल्यास सर्वात पहिले जे मिळाले त्यामध्ये आनंदी राहिले पाहिजे. मान सन्मानाची अपेक्षा नाहीशी झाली की मनाची शांती वाढत जाते. राग, संताप, चिडचिडेपणा या भावनांवर ताबा आणि सकारात्मक विचार करणे म्हणजेच मानसिक शांती. ध्यान, प्राणायाम केल्याने निसर्गाशी जोडले गेल्यास मानसिक शांती मिळते. शांती ही अशांततेची दुसरी बाजू आहे. अशांत मनाला शांतीची खरी अनुभूती येते. कधी कधी अतिशांती सुद्धा अशांती निर्माण करते, कारण वाईट लोकांच्या कारवायांमुळे समाज दुःख भोगत नाही, तर चांगल्या लोकांच्या शांत बसण्यामुळे सुद्धा जगात काही लोकांना दुःख भोगावे लागत आहे. त्यामुळे शांतीच्या नावाखाली नेहमी शांत राहून चालत नाही. शांतीचाच खरा मार्ग अशांतीतून निर्माण होतो. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश कुरुक्षेत्राच्या रणांगणात सांगितला, कारण जर भगवद्गीतेचा उपदेश शांत जंगलात दिला असता तर अर्जुनाला त्याचे महत्त्व समजले नसते. मित्रांनो, धनसंपत्तीपेक्षा सर्वात जास्त काही मौल्यवान असेल तर ती मानसिक शांती. ओम नमः शिवाय.